ऍक्च्युली सर मला अजून एक डाऊट होता की क्लायंट समजा जर कोण आलंय आणि त्यांना आपण कन्सल्ट करतो तर त्यांनी हेअर हिस्ट्री आपण पहिले विचारतो की बाबा तुम्ही प्रिव्हियसली कोणती ट्रीटमेंट केली होती का नव्हती केली, कारण खूप क्लायंट्सने आधी स्मूथनिंग सारखे केमिकल ट्रीटमेंट्स पण केलेले आहेत ज्याच्यामुळे काय आहे क्लायंटला आता स्ट्रेट लुक नको आहे, फॉर ऑलरेडी त्यांनी करून झालेलं आहे. तर आता त्यांना फ्री हेअर्स हवेत आणि थोडीशी शाईन हवी, तर त्यासाठी आपण स्पा रेकमेंड करायचा, अदरवाईज नाहीतर प्रोटीन ट्रीटमेंट रेकमेंड करायची. या दोघींमध्ये काय रेकमेंड करू शकतो? ऍक्च्युली स्पा वेगळा आहे आणि ट्रीटमेंट वेगळी. स्पा काय करतं तर स्पा केसांना नरिशमेंट देण्याचं काम करतं है ना. त्याच्यामुळे रिकव्हरी खूप कमी, म्हणजे रिकव्हरी होती पण त्याला वेळ जास्त लागेल. एक तर पहिलं बघितलं पाहिजे क्लायंटचं हेअर स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यानंतर त्या क्लायंटच्या केसांमध्ये ब्रेकेज किती, भरपूर ब्रेकेज आहे, भरपूर फ्रीज येतो, तर स्पा आणि त्याचं सोल्युशन भेटणार नाही तुला, तर त्याला ट्रीटमेंट करायला लागेल. तर आपल्याकडे बऱ्याच अशा ट्रीटमेंट आहेत, प्रोटीन ट्रीटमेंट, जेणेकरून त्या क्लायंटच्या केसांची इलॅस्टिसिटी वाढते, स्ट्रेंथ वाढते, सॉफ्ट शायनी होतात आणि ते लॉंग लास्टिंग 7 ते 8 महिने राहतात. आणि अदरवाईज जर केसांची कंडिशन चांगली आहे, फक्त थोडासा ड्रायनेस आहे खाली किंवा फ्रीज आहे, स्प्लिटन्स येत आहेत, तर हेअरकट केल्यानंतर मग त्यांना स्पा पण सजेस्ट करू शकतो. फक्त स्पाचं असं की ऍटलिस्ट ते महिन्यातून एकदा केलं पाहिजे.